शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार असं दत्तात्रय भरणेंकडून सांगण्यात आलेलं आहे। राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती आहे। शेतकऱ्यांना आज कर्जमाफी देण्याची घोषणा काल ही घोषणा। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार, अटी शर्ती रद्द करण्याची मागणी। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। महाजनांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन झालं अखेर स्थगित। 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीशी जोडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। सत्यमेव जयते फार्मर कप 2026ची शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ। शेतकरी पुन्हा सावकारांच्या विळख्यात, सावकारी कर्जात 400 कोटींची वाढ। सहकारी बँकाचं व्याज भरमसाठ, सरकारची विधानसभेत मोठी कबुली। वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार देवेंद्र फडणवीस यांची दिंडीच्या मुहूर्तावरती वारकऱ्यांना मोठं गिफ्ट। आमदार खासदार फोडण्यातच सत्ताधारी व्यस्त, शेतकऱ्यांचं कोण पाहणार? उद्धव ठाकरे यांची राज्यासह केंद्र सरकारवरती घणाघाती टीका। शेतकऱ्यांसाठी आम्ही आहोत उद्धव ठाकरे। पाकचे अफगाणवरती पुन्हा हवाई हल्ले, 29 दहशतवादी ठार मारल्याचा पाकचा दावा। 36 निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तालिबान म्हटले होय। वटपौर्णिमेलाच विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा अखेर मृत्यू। पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील दुर्घटना, संपूर्ण गावावरती शोककळा। NCDX गोदामातील निकृष्ट हळदीची चौकशी करा, राजू शेट्टी यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी। अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे करणार कारवाई। 2030 पर्यंत माणूस साधू शकणार, थेट पशुपक्ष्यांशी संवाद। महिला शास्त्रज्ञांच्या संशोधनाने निर्माण झाली शक्यता। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला। त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान, टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमला नाशिकचा परिसर। महानिर्मितीच्या महागड्या विजेऐवजी महावितरण अदानींची स्वस्त वीज घेणार। आयोगापुढे महानिर्मितीने भूमिका मांडली नाही, वीज खरेदी करार मुदत आधी रद्द होणार। कोकणातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष बैठक घेऊन निकष बदलणार। मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा। आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलैनंतर मिळणार। 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांच्या वर खालची कर्जमाफी। भेसळयुक्त पिठाची बेसन म्हणून सर्रास विक्री, कोणाची तक्रार नसल्याने कारवाई नाही। विक्रीवर निर्बंध घालण्याची होते मागणी। टीईटी पेपरफुटी प्रकरणी SIT कडून वेगवान तपास। दोन्ही सभागृहामध्ये मंत्री दादाजी भुसे यांचं निवेदन। 3 आरोपी अटकेत, बिहार, हरियाणा, दिल्लीत तपास पथके रवाना। 5 जुलैनंतर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। अवकाळीग्रस्त फळ उत्पादकांनाही मिळणार अखेर मदत। नसरापूर प्रकरण, नराधमाला अखेर थेट फाशी। न्यायालयाने भीमराव कांबळेला सुनावला मृत्यूदंड। तपास यंत्रणा आणि टीमवर्कचं अखेर महाराष्ट्रातून होतंय कौतुक। आसामात महापूर, पूल वाहून गेल्याने रेल्वे विस्कळीत। 22,000 लोक बेघर, रस्ते, घरे, शेती पाण्याखाली, संपर्क तुटला। देशभरामध्ये सरासरीपेक्षा 40% पाऊस कमी। बिबट्याला रेस्क्यू करताना हिरेगिरी करू नका, अडथळे आणणाऱ्यावरती थेट गुन्हे दाखल करा। मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला मारहाण झाल्याने सगळीकडे संशय व्यक्त। पीक विमा कंपन्यांना 6,944 कोटींचा नफा। विधानसभेतील लेखी उत्तरातून आकडेवारी समोर। शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई कधीच मिळत नसल्याने शेतकरी संतप्त। HSRP नंबर प्लेटशिवाय वाहनावरती 1 जुलैपासून म्हणजे आजपासून कारवाई सुरू। अंतिम मुदत होती 30 जून। शेणा मातीचा दिवा लावून शेतकरी करणार दिवाळखोरीचं आता आंदोलन। नाशिकमधील शेतकरी आक्रमक, सरकार विरोधात मोठं पाऊल।
सरकारचा बैल बशा निघाला. आता या गद्दार नालायक खासदारांना झुंपा. उद्धव ठाकरे यांनी आसूड कडाडला. शिर्डीतील खासदाराविरोधात जनतेचा संताप. प्रचंड मेळावा. उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड गर्दी. अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 7,717 कोटी रुपये मंजूर. शेतकऱ्यांना याच आठवड्यात मिळणार पैसे. सरकारची महत्त्वपूर्ण माहिती. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लटकली. वर्ष संपले. रायगडातील बळीराजेश डोळे मदतीकडे. महाराष्ट्रातील जवळ 50 लाख शेतकरी मदतीने व्याकुळग्रस्त.